श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. प्रिय प्रेमळ भक्तांनो, देवांनी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आणलेला आहे. त्यामुळे या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला ऑनलाईनवर आलेला हा बाळूमामांचा संदेश खोटा संदेश वाटत असेल तर तुम्ही हा संदेश दुर्लक्ष करू शकता. मात्र लक्षात ठेवा, देवांसाठी तेच लोक पूर्णपणे महत्त्वाचे असतात. तेच लोक लाडके असतात जे देवांसाठी वेळ देतात. देव म्हणत आहेत, आज मी तुम्हाला नुकसानीपासून वाचवण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे. म्हणूनच आज हे पूर्ण ऐका. जर तुम्हाला देवांवरती श्रद्धा असेल तर आत्ताच हा संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझे पाठीराखा. माझ्या प्रेमळ बाळा, मी तुला आणि तुझ्या कुटुंबासाठी एक देवी शक्ती तुझ्या आयुष्यात पाठवलेली आहे. माझ्या बाळा, ही देवी शक्ती तुला प्रत्येक संकटातून मुक्त करण्याची शक्ती आहे. या देवी शक्तीमध्ये ही एक सामान्य शक्ती आहे. समजून घेण्याची चूक करू नका, अन्यथा खूप कठीण तुमचे जीवन जाऊ शकेल. माझ्या प्रेमळ भक्ता, आजचा संदेश सर्व सुख सुविधा तुझ्या चरणी घेऊन येणार आहे. त्यामुळे माझ्या प्रेमळ भक्ता, हा संदेश दुर्लक्ष करण्याची चूक करू नको. कृपया हा संदेश स्वीकारण्यासाठी आत्ताच तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ तुमचा नक्की द्या. बाळूमामा तुम्हाला ते सर्व काही देतील जे तुम्हाला हवे आहे. देव म्हणत आहेत, यावेळी मी तुमची वाट पाहत आहे. तुम्हाला हा संदेश तुमच्या समोर आलेला असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. मला पूर्णपणे ठाऊक आहे, तुमच्या पायात भरपूर काठी टोचलेली आहेत. मला पूर्णपणे ठाऊक आहे, तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींनीच केव्हाही आदर दिलेला नाही. तुम्हाला आदर न देता त्याऐवजी तुमची बदनामी करण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केलेला आहे. जगाच्या दृष्टीने तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला पूर्णपणे आता तुम्ही चुकीचे नाहीत हे सिद्ध करायचे आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात. तुम्हाला दाखवून द्यायचे आहे की तुम्ही पूर्णपणे चांगले आहात. तुम्ही यशस्वी व्यक्ती आहात. तुम्हाला हे पूर्णपणे एका व्यक्तीला दाखवून द्यायचे आहे आणि तुम्हाला ते दाखवल्याशिवाय झोप येणार नाही. प्रेमळ भक्ता, चिंता करू नको. तू लढत राहा, तू प्रयत्न करीत राहा. मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला साथ देईल. तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील. कधीही तुला मी मागे सोडणार नाही. तुझ्या भविष्याची काळजी करू नको. आज मी तुला तुझ्या भविष्याबद्दल सांगायला आलो आहे. तू भूतकाळासाठी पूर्णपणे भूतकाळातील घटनांना आठवून रडू नको. विश्वास ठेव, मी आज एका मोठा तुझ्या प्रश्नाचे उत्तर आज तुला ह्या व्हिडिओमध्ये, या मामांच्या संदेशामध्ये मिळून जाईल. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे ऐकल्यानंतर 12 मिनिटांमध्ये तुम्हाला भरपूर चांगली बातमी मिळेल. पाहून दुर्लक्ष करू नको. तुझे कर्म खरे आणि प्रामाणिक आहे. तू हे देवास तुला म्हणतोय. तू खूप रडला आणि खूप वाट पाहिली आहे, पण आता तुझ्या भाग्यातही सुख ही मीच तुझ्या मार्गाने मदत उतरेल. उपचार, आशीर्वाद आणि चमत्कार मी तुझ्या जीवनात पाठवत आहे. आमच्यापासून तुझी आज व लपवू शकणार नाहीस. तू खूप काळापासून एक गुप्त गोष्ट माझ्यापासून लपवत होतीस, मात्र आता
ती गोष्ट तू लपवू शकणार नाहीस. देव म्हणतो, तुम्ही खूप काळजी करीत आहात. मी कोण आहे हे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे. माझ्यासाठी फार कठीण काहीही नाही. तुम्हाला ते दिसत नसेल, पण आशीर्वाद आणिच मत काय तुमच्यावर मार्गावर आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तो मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, यासाठी मी प्रार्थना केली होती. ती प्रार्थना माझी तू पूर्ण केलेली आहेस. तू एक दिवस मला येऊन म्हणशील, जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गाने चालता तेव्हा तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतात. देव म्हणत आहेत, माझ्याकडे चांगली बातमी आहे. तू जे गमावले त्यापेक्षा जास्त तुला परत मिळणार. थोडा धीर धर, सर्व काही ठीक होणार आहे. तुझ्या देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये टाईप कर, श्री संत सद्गुरू बाळूमामा, मला तुमच्यावरती विश्वास आहे. देव म्हणतोय, धीर धरा, माझी वेळ परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर तुम्ही पूर्णपणे आता विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ती गोष्ट मी तुम्हाला देणार आहे. तुझ्या आता अशी वेळ चालू आहे की तुला वाटत असेल आता सगळं संपलं, मी खचलो आणि मी हरून गेलो आहे. आता मी माझ्या आयुष्यात काही करू शकत नाही. या सर्व गोष्टींमुळे तुझं डोकं स्थिर नाहीये. या कारणामुळे मार्गाला लागलेली कामेही होत नाहीत. तर यासाठी तू स्वतःच्या डोक्यावर नियंत्रण ठेवणे आता गरजेचं आहे. तर भक्तांनो, मी माझं डोकं नियंत्रण कसा ठेवतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्हाला ठाऊक नसेल तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला पूर्णपणे जर तुमचे डोके नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्हाला पूर्णपणे देवांच्या नावाचे जप करायचे आहे. बाळूमामा यांच्या नामाचे नामस्मरण करायचे आहे. प्रेमळ भक्तांनो, देव म्हणत आहेत, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. वाट कसली पाहत आहात? लगेच हा संदेश पूर्ण ऐकत चला. तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही. उद्या सकाळी तुम्हाला देव मोठा चमत्कार देणार आहेत. उद्याची सकाळ तुमच्यासाठी फार चांगली होणार आहे. त्यामुळे देवांना धन्यवाद बोलल्याशिवाय पुढे जाऊ नका. जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला 3 ते 5 दिवसांत खूप मोठी संपत्ती मिळणार आहे. कर्म खरे आहे. तुमचे कर्म पूर्णपणे खरे आहे. तुमचा विश्वास असल्यास प्रचंड बाळूमामांचे बळ तुमच्या पाठीशी असतं. विश्वास ठेवा, देव तुमच्या पाठीशी आहे. देव म्हणतोय, हार मानू नको, सर्व काही आपोआप ठीक होईल. कारण तू मला पूर्णपणे संघर्ष केलेला दिसलेला आहेस. तू पूर्णपणे जीवनात लढलेला आहेस. लवकरच सर्व काही चांगलं होणार आहे. विश्वास ठेव आणि मनातल्या मनात बोल, बाळूमामा, मला तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा विश्वास असल्यास आत्ताच कमेंटमध्ये होय असं टाईप करा. देव म्हणतो, माझ्याकडे मदतीसाठी या तुमची परिस्थिती माझ्यापेक्षा जास्त कोणीही जाणत नाही. मी तुझ्यावर प्रेम करतो. एक दिवस असा येईल की तेव्हा तो मला येऊन बोलशील की देवा धन्यवाद, ज्यासाठी मी तुला प्रार्थना मागितली होती. ती प्रार्थना तुम्ही माझी पूर्ण केली, असं तू स्वतः माझ्या समोर येऊन म्हणशील. तुला आता पूर्णपणे तुझे आयुष्य आनंदमय करायचे असेल तर आत्ताच आणि याच क्षणी तू हा चॅनल सबस्क्राईब कर. देव म्हणतोय, प्रत्येक चांगली गोष्ट तुझ्या जीवनात घडणार आहे. याकरिता तुला आता पूर्णपणे माझ्यावरती आणि
पूर्णपणे तुला स्वतःवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. विश्वास ठेव. चिंता करण्याची गरज नाही. चिंता केल्याने कोणतीही गोष्ट मनासारखी होणार नाही. हा विश्वास तुला असला पाहिजे की चिंता केल्याने तुझी प्रत्येक दुःख, प्रत्येक संकटे वाढत असतात. तुझे संकटे चिंता केल्याने तुझे प्रत्येक संकट कमी होणार नाही, उलट वाढणार आहे. तुला पूर्णपणे विश्वास असेल तर बिनधास्तपणे आयुष्यात पूर्णपणे पुढे चालत राहा. प्रेमळ भक्ता, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. तुझ्या मामांचा हात तुझ्या पाठीशी केवळ आताच नाही तर प्रत्येक वेळी आहे. तुला चिंता करण्याची गरज नाही. विश्वासाने पुढले पाऊल पुढे टाकत चल आणि पुढे चालत चल. लक्षात ठेव, ज्या ठिकाणी सध्या तू आहेस त्या ठिकाणाहून खूप लोक गेले आहेत. खूप जणांनी तुझ्यासारखी वाईट परिस्थिती पूर्णपणे पाहिलेली आहे. बेहू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. चिंता करू नको, मी प्रत्यक्ष आता तुझ्या डोळ्यासमोर उभे राहिलो आहे. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्तांनो, मी नेहमीच तुम्हाला संकटातून तारतो. असा विश्वास भक्तांना माझ्यावर पूर्णपणे आहे. कितीही संकट आली तरीही बाळू मामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळू मामांनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते. बाळू मामांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचं आहे. श्रीमंतीचा गर्व करू नको. स्वाभिमानाने जग. मीपणा सोड. सर्वांशी प्रेमाने वाग. मग परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर करा. कर्मावर आणि बाळू मामांच्या विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यातून बाहेर याल. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य पाहू नको, तर त्या हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात माझे नाम राहू दे. एखादी भेट तेव्हा शुद्ध असते जेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुला आतून पोखरते. बाळू मामा म्हणतात, जीवनात ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे. जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. जे झाले ते चांगले झाले. जे होत आहे ते चांगले होत आहे आणि जे पुढे होणार आहे तेही चांगलेच होणार. हा तुला विश्वास ठेवायचा आहे. तुला जे मिळत आहे ते तुझ्यासाठी योग्य आहे की नाही हे तुला माहीत नाही, मात्र मला नक्कीच माहीत आहे. मी तुझ्यासाठी सर्व काही चांगलं करीत आहे. मी तुला तेच देणार जे तुझ्यासाठी चांगलं आहे. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात तुझ्या दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख तुला अजिबात कळलं नसतं. सज्जन व्यक्ती कल्याणासाठी आणि दुष्ट व्यक्ती विनाशासाठी असतात. धर्म स्थापनेसाठी युगोनयुगे मी प्रत्येक युगात जन्म घेत आलेलो आहे. मृत्यूनंतर जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. एक शब्द आहे नशीब, याच्याशीही लढून बघा. हरलात नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे बाळू मामा, आर्थतेने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं
तर मग सांगा. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईल. विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आणि अजून ती वेळ आलेली नाही की माझे नामस्मरण केल्यानंतर कोणत्याही भक्ताला कोणाचे पाय पकडण्याची वेळ अजून आली नाही. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांनी आपल्या वेगवेगळ्या चमत्काराचे तसेच गोड संदेश यांनी भक्तांच्या मनामध्ये घर केले आहे. तसेच कोणतीही समस्या असो बाळूमामा आपल्याला त्या समस्यामधून वाट दाखवतात आणि जेव्हा बाळूमामा ये तुमच्या सोबत असतात तेव्हा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सोनेरी दिवस असतो. देव म्हणतो माझ्याकडे लक्ष केंद्रित कर. तुला आज मी काहीतरी गोड बातमी देण्याकरिता आलो आहे. लक्षात ठेव. तुझ्या समोर जर हा संदेश आला आहे तर समजून जा तुझ्यासाठी काहीतरी माझ्याकडे आहे. तुला सांगण्यायोग्य गोड बातमी आज मी तुला देण्याकरिता आलो आहे. प्रेमळ बाळूमामांच्या भक्तांनो, तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो बाळूमामा आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवा हीच बाळूमामा चरणी प्रार्थना. प्रेमळ भक्तांनो, आज भाग्याने हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पाहावे अशी बाळूमामांची इच्छा आहे. कृपया करून आजचा हा संदेश शेवटपर्यंत पहा. इतका वेळ संदेश ऐकला असेल तर नक्की कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिले आहे. देव म्हणत आहेत हा संदेश प्रत्येक बाळूमामा भक्तापर्यंत पोहोचवा. तुमच्या एका शेअरने एखाद्या गरजूला नक्की मदत होऊ शकते. जो जीवनात संघर्ष करीत आहे, मानसिक ताण झेलत आहे आणि जीवनातून हरपलेला आहे, या संदेशाने त्याचे मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार म्हणून शेअर करायला विसरू नका. प्रेमळ बाळूमामांच्या भक्तांनो, तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे. हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माफी हा फक्त चुकांसाठी बाम ठरू शकतो, विश्वास ठेवण्यासाठी नाही. म्हणून आयुष्यात आपल्याकडून चूक झाली तरी कोणाचा विश्वास तोडू नये याची पूर्णत्व काळजी घ्या. कारण क्षमा करणे अजूनही सोपे आहे, परंतु विसरणे आणि पुन्हा विश्वास ठेवणे हे पूर्णपणे अशक्य आहे. कोणी बदलेल तर दुःखी होऊ नका, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीही समजत नाही तेव्हा देव तुम्हाला सर्व काही समजून देईल. देवाकडून कधीही काही मागू नका, कारण तुम्हाला काय द्यायचे आहे हे देवाला पूर्णपणे माहीत आहे. वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार आता करणं सोडून द्या. आता याचा विचार करू नका, तर आता तुम्हाला कोण सोडेल याचा पूर्णपणे तुम्ही विचार करण्यावर भर द्या. देव आनंदी असेल त्याला राजा बनवतो, तो रागावला तर त्याला निराधार बनवतो. त्यामुळे देवांना रागात आणू देऊ नका. हा संदेश पुढे ऐकत चला. लक्षात ठेवा, प्रत्येक दाणा खाण्यासाठी पक्षी 100 वेळा डोके टेकवतो आणि एक माणूस असा आहे जो 100 वेळा खाऊनही देवाचे आभार देखील मानत नाही. मग देवांना प्रत्यक्ष राग येणारच की. देव म्हणतो मी तुझ्या प्रत्येक वेदना सहन केल्या आहेत आणि तू माझ्या थोड्या वेदना सहन करीत नाहीस. प्रेमळ भक्ता, मी तुला आज विनंती करतो की तुला माझ्या थोड्याशा वेदना सहन करायच्या आहेत. थोड्या वेदना माझ्या सहन केलास तर मी तुला इतके मोठे भरघोस यश देईन जे तुला हवे होते त्यापेक्षा
त्यापेक्षा मी जास्त देईल. लक्षात ठेव, लोकांचे किंवा इतर व्यक्तींचे मन कितीही बारीक असो, मात्र तुझ्या देवांचे, तुझ्या मामांचे मन भरपूर मोठे आहे. तुझ्यासाठीच मी आहे. लक्षात ठेव. जर तू सहमत असशील तर कमेंटमध्ये होय असं टाईप करून तुझी सहमती दर्शव. देव म्हणतो, नाती जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नको की उठताना आधार हवा. कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधीही उठवण्यास मदत करणार नाही. आणि जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तर कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवत नाही. अशी नाती जशी आहे तशी सोडणे किंवा वेळ प्रतिकूल आहे तसे समजून शांत बसणे बरे. कोणी आपले असो की आपण दुसऱ्याचे असो, यात काही फरक पडत नाही. प्रत्येक प्रसंगात आपलीच आपल्याला पुढे साथ नेत असते. जो मागे राहतो तो कधीच तुझा होऊ शकत नाही. असे तो पूर्णपणे ढसळत असतो. लक्षात ठेव, जो व्यक्ती सध्या चिंता करीत आहे तोच व्यक्ती पूर्णस्व मागे आहे. तुम्ही असभ्य व्यक्तीशी, मग ते कुटुंबातील सदस्य असो किंवा बाहेरील व्यक्तीशी संवाद साधू नये. देव म्हणतो, कारण अशी व्यक्ती त्याच्या नशेत इतकी बुडलेली असते की त्याला त्याच्यापेक्षा जास्त जाणकार कोणीही दिसत नाही. त्यामुळे तो कधीही असभ्य वागणार नाही. तुम्ही ते कोणासमोरही कोठेही तुमचा आदर कमी करू शकते. आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण अशा व्यक्ती टाळले पाहिजे. कष्टाने लक्ष्मी मिळते तर मजुरांना का मिळत नाही? जर बुद्धी असेल तर हुशार लोकांकडे का नाही? ताकद उपलब्ध असेल तर पैलवानांकडे का नाही? चांगले मुळे, संपत्ती आणि जीवनात यश हे पुण्यच मिळते आणि पुण्याचा हिशेब देव ठेवतो. तुमची कमाई सर्वजण खातात असा घमंड कधीही करू नका. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला माहीत असले पाहिजे, हे तुमच्याशी निगडीत लोकांचे पुण्य आहे जे तुम्ही कमवत आहात आणि घरी आणत आहात. होय, ही देवाची आपल्यावरील असीम कृपा आहे. म्हणूनच देवाचे कृतज्ञ राहा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि प्रत्येक जण नेहमी आनंदी राहू, ही मामांचरणी प्रार्थना. देव म्हणतो, तुला चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, भीष्मानी श्रीकृष्णांना विचारले, पाण्यापेक्षा पातळ काय आहे? जमिनीपेक्षा जड काय आहे? आणि अग्नीपेक्षा वेगवान कोण आहे? आणि काजळपेक्षा काळे कोण आहे? त्यावेळी श्रीकृष्णाजींनी मनमोहक स्मितहास्य करून उत्तर दिले, आजोबा, ज्ञान पाण्यापेक्षा पातळ आहे, पिता जमिनीपेक्षा जड आहे, क्रोध अग्नीपेक्षा बलवान आहे आणि कलंक मजलापेक्षा काळी आहे. त्यावेळी भुकेल्या माणसाला अन्न देणे हे खूप पुण्यपूर्ण कार्य आहे, पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे अधिक पुण्य आहे. एखाद्याला भाकरी खायला दिली तर त्याचे पोट दिवसभर भरते, पण जर एखाद्याला भाकरी कशी कमवायची हे जर शिकवले तर तो आयुष्यभर पोट भरून खाऊ शकतो. प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देव सांगतात, तुम्ही जर एखाद्याला मदत कराल तर मी तुमची निश्चितपणे मदत करेल. जर तुम्ही कोणाचीही मदत करणार नाही तर मी तुमची मदत करू शकणार नाही. त्यासाठी तुम्ही एखाद्या कोणत्याही व्यक्तीची मदत करा असं देव म्हणत आहेत. तुम्हाला आता पूर्णपणे तुमचा आयुष्य नाही तर तुमचे दिवस चांगले जाणार आहेत. चिंता करू नका.
चिंता करण्याचे हे दिवस अजिबात नाहीत. हे दिवस संघर्ष करण्याचे आहेत. संघर्ष करीत राहा. तुम्ही एका आता नवीन हंगामात प्रवेश करीत आहात, जिथे सर्व काही तुमच्या मार्गावर जाण्यास सुरुवात होईल. ही वेळ आहे. तुमच्याकडे पुरेसे धडे आहेत. तुम्ही काम केले आहे. तुम्हाला त्यापेक्षा अधिक आता तुम्हाला फळ मिळणार आहे. तुमच्या नशिबात नाही, त्यापेक्षा देव तुम्हाला देणार आहेत. देव म्हणतो, कठीण असतानाही तू माझ्यावर विश्वास ठेवलास. तू कधीही हार मानली नाहीस. कठीण काळात पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक दुःखांना तू सामोरे गेला आहेस. हेच कारण तू पूर्णपणे मला आनंदी केला आहेस. प्रेमळ भक्ता, मी तुझ्या प्रार्थना आता ऐकली आहे. आता माझी कृपा आणि आशीर्वाद मुख्य मार्गाने घेण्याची तुझी वेळ आहे. तुझे आयुष्य सकारात्मक वळण आता घेणार आहे. जेव्हा देव तुमच्या जीवनावरील आशीर्वाद सोडतो आणि सक्रिय करतो, तेव्हा तुम्हाला अनुकूलता मिळेल. तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुम्हाला हवं आहे. देव म्हणतो, तुम्ही कुठेही गेलात तर तुमची वाढ होईल, कारण ते तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल नाही, तर तुमच्या आत काय आहे याबद्दल आहे. देवाचे आशीर्वाद कोणत्याही बाह्य शक्तीने काढून टाकले किंवा कमी केले जाऊ शकत नाही. देवांचे आशीर्वाद तेव्हाच कमी होतात जेव्हा देव आपल्यापासून नाराज होत असतात. त्यामुळे देवांना नाराज करू नका. हे संदेश रोज पाहत चला. देवांसाठी वेळ देत चला. देव म्हणतो, प्रेमळ भक्ता, चिंता करू नको. चिंता केल्याने काहीही होणार नाही. आता चिंता करण्याचे तुझे दिवस पूर्णपणे गेले आहेत. तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाकत असताना तुझ्यावर देखील विश्वास ठेव, कारण स्वतःवर विश्वास ज्या व्यक्तीला असतो तो व्यक्ती पूर्ण जगावर राज करू शकतो. तू देखील करशील. फक्त एकदा म्हणून तर बघ. श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.